आहेत या बाबतीत योग्य ती महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. पाटील साहेब, दुसरा प्रश्न होता हा की ज्या पद्धतीनं भाजपचे म्हणजे देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणतायत 30 ते 35 लाख कार्यकर्ते त्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून, तर तुम्हाला यावरती विश्वास आहे का? आणि तुमचे काही कार्यकर्त्यांचा तुम्ही आकडा काढलाय का? कारण की अशा पद्धतीची आकडेबाजी भाजप करताना दिसत आहे. असं आहे, लॉकडाऊन आहे, कुणालाही घराच्या बाहेर पडायला परवानगी नाहीये आणि 30-35 लाख लोक जर महाराष्ट्रात रस्त्यावर यायला लागले तर तुम्हाला वाटतं का ते शक्य आहे? मी समजू शकतो की स्थानिक दृष्ट्या अनेक ठिकाणी आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम केलंय, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, शिवसेनेच्या कार्यकर्तेही स्थानिक दृष्ट्या मदत लोकांना करतायत, पण त्याची जाहिरात करणं आणि त्याची पुष्टी करणं म्हणजे बढावा मानणं हा प्रसंग आता बढाव्याचा नाहीये. आमचे कार्यकर्ते एवढे काम करतायत, तेवढे काम करतायत. मी तुम्हाला फार मोठी यादी देऊ शकेल की आमच्या कार्यकर्त्यांनी कुठं कुठं काय केलं. पाहिजे तर आमच्या राष्ट्रवादीच्या पेजवर जाऊन बघितलं तर महाराष्ट्रावर राष्ट्रवादीने कोणती कामं केली त्यातली निवडक कामं आम्ही त्याच्यावर टाकलेली आहेत. पण त्याचा बढावा करणं योग्य नाही. ही संकटाची वेळ आहे, लोकांना मदत करणं, लोकांच्या मागे राहणं. आता 40 लाख लोकांना जेवण दिलं म्हणत होते भाजपवाले, असं कुठं जेवण झालंय असे कुठेही प्रसंग घडले नाही. त्यांचं कॅल्क्युलेशनही बाहेर आहेत की किती दिवसात किती जेवण आणि कशी झाली हे गणित पटत नाही असं सांगणारे सोशल मीडियामध्ये त्यांचं विश्लेषण करणारे देखील लेख आलेले आहेत. त्यामुळं प्रचारासाठी काही बोलणं आणि लोकांना त्याचा अनुभव न येणं याची ज्यावेळी फरक आणि अंतर पडतं त्यावेळी लोकांची पक्षाची अप्रियता वाढते. भाजपच्या बाबतीत हेच होताना दिसते. सर, विवेक कुलकर्णींना बोलायचं आहे. सर नमस्कार. कालपासून बघतोय की भारतीय जनता पक्षाने त्यांचं आंदोलनाची भाषा केलेली आहे, आक्रमकपणे करतायत सगळी भाषा. आणि तिकडं राज्यामध्ये आरोग्याचं असं संकट असताना सुब्रमण्यम स्वामी सारखे माणसं हेल्थ इमर्जन्सीच्या नावाखाली राज्य सरकार बरखास्त करायला पाहिजे अशी भाषा वापरतायत आणि भाजपच्या वतीनं सोशल मीडियावर त्याला पाठिंबा देखील मिळतोय. या क्रायसिसच्या काळामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन करणं, ट्विट करणं आणि भूमिका घेणं याच्याकडे तुम्ही कसं बघता? अतिशय दुर्दैवी आहे. मगाशी मी सांगितलं की या देशामध्ये देश तुमच्या ताब्यात आहे, मग देशात करोना आला कसा हा प्रश्न आम्ही अजून विचारलेला नाही, विचारतही नाही, कारण आम्हालाही काही मर्यादा यांना आहेत याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळं भारतातल्या राज्यामध्ये कोरोना पसरलेला आहे. त्या कोरोना पसरलेला जो आहे त्या पसरलेल्या कोरोनाचं प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं आहे. त्यात लगेच आपण कोरोना पसरलाय नाही, कुणाच्या जगात अमेरिका, चीन सगळे मोठे देश थकले. इटलीमध्ये, जर्मनीमध्ये, इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये माणसं फार मोठ्या संख्येनं मृत्युमुखी पडली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हे संकट आहे हे लक्षात येताना त्याचं राजकारण करणं हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रामध्ये देशातल्या कोणत्याही राज्यापेक्षा अधिक सुविधा आम्ही निर्माण केलेल्या आहेत. पहिल्यांदा पीपी किट आम्हीच देणार, कोविडच्या बाबतीतले सगळे टेस्टिंगचं हे आम्हीच देणार. आम्हीच अनेक वेळा राज्य सरकारने मागणी करून कोविड टेस्ट करण्यासाठी नवीन संधी मान्यता वर्ण मिळत नव्हती. या सगळ्या गोष्टी आम्ही बोलत नाही, सरकारवर टीका करत नाही, केंद्र सरकारवर, कारण ती ही वेळ नाहीये. दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाला सत्तेशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि म्हणून त्यांचा या राज्यातल्या जनतेमध्ये गैरसमज निर्माण करायचा, सरकारच्या बाबतीत आरोळी ठोकायची हा प्रयत्न आहे. पण मला वाटतं महाराष्ट्रातली जनता या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कृत्यांबाबतीत चांगली ओळख त्यांना आहे आणि कशासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चंद्रकांत दादा प्रयत्न करतात हे सगळ्यांना कळलेलं आहे. त्यामुळं मला वाटत नाही की या आंदोलनाला काही विशेष महत्व आहे. लॉकडाऊन जो झालेला आहे तो लॉकडाऊन म्हणजे आम्ही असं म्हणत नाहीये की ट्रम्पचं स्वागत करण्यासाठी आपण फार वेळ घालवला, आम्ही काही टीका केली नाही.
त्यामुळं आमचं म्हणणं असं की टीका करण्याची ही वेळ नाहीये. ज्यावेळी येईल त्यावेळी येईल, परंतु त्यासाठी या सगळ्याचं ऑडिट नक्की होणार आहे पुढे भविष्य काळात, आणि त्यामुळं त्यावेळी चर्चा करू. पण आज राजकारण करायची काही गरज नाही. आणि आपण ज्यावेळी करोना आला त्यावेळी नरेंद्र मोदी साहेब कोणत्या कोणत्या कार्यात गुंतलेले होते, जगात करोना कधी आला हे सगळ्यांनाच माहिती आहे. आम्ही टीका करत नाही, आम्हाला त्या बाबतीत तो विषय नाही. आता आलाय करोना, कुणी आणला, कुणाच्या हातात होतं या देशात करोना येऊन न देण्याचं, याचीही आम्ही चर्चा करत नाही. आता आलेला करोना आहे त्याची उत्तमपणाने त्या पेशंटच्या रुग्णांना सेवा देणं, सगळ्या व्यवस्था निर्माण करणं, यासाठी महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यासाठी राज्य बरखास्त करायचं असेल तर पहिलं राज्य गुजरात आणि उत्तर प्रदेश आणि बिहार बरखास्त करावं लागेल, मध्य प्रदेश बरखास्त करावं लागेल, आणि मग महाराष्ट्राकडे यावं लागेल, याची त्यांनी जाणीव घेतली पाहिजे. मुझे सवाल पूछना है। मेरा 2 सवाल है। कल एक मैंने सवाल पूछा था, उसका वीडियो मुझे नहीं मिल पाया था वो, और आज एक महत्वपूर्ण सवाल है कि कल 22 तारीख को जिस तरीके से बीजेपी ने कहा है कि पूरे प्रदेश भर में आंदोलन करेंगे, सरकार निष्क्रिय हो गई है और माइग्रेंट मजदूरों को नहीं भेज पा रही है या चीजों को कंट्रोल नहीं कर पा रही। बीजेपी और उसके समर्थित एक सांसद हैं संगम लाल गुप्ता, उन्होंने आज मुंबई में कहा है कि जो लोग मजदूर यहाँ से जा रहे हैं ये छुट्टियां मनाने जा रहे हैं, ये कोई मजदूर नहीं है। इस तरीके की भाषा उनके समर्थित सांसद या उनके सांसद बोल रहे हैं। दूसरी तरफ वो सरकार पर टीका कर रहे हैं कि सरकार कंट्रोल नहीं कर पा रही। तो आपको लगता है कि ये डबल तरीके, मतलब 2 तरीके की चीजें हैं, उनके सांसदों पर उनका कंट्रोल नहीं है, सरकार के ऊपर वो छीटाकशी कर रहे हैं? किसने किया, मुझे शुरू में सुनाई नहीं दिया। संगम लाल गुप्ता बीजेपी के सांसद हैं प्रतापगढ़ के। हाँ, उन्होंने ये कहा कि ये जो लोग जा रहे हैं माइग्रेंट मजदूर, ये माइग्रेंट मजदूर नहीं है, छुट्टियां मनाने के लिए जा रहे हैं और इसलिए ये भागना चाहते हैं ताकि वहां छुट्टियां मना सकें। और वहीं दूसरी तरफ बीजेपी कह रही है राज्य सरकार के ऊपर कि राज्य सरकार माइग्रेंट मजदूरों का बंदोबस्त नहीं कर पा रही है। तो अपने ही सांसद या समर्थित सांसद जो उनके सपोर्टिव पार्टी के हैं इस तरीके की टिप्पणी करते हैं राज्य सरकार के ऊपर, दूसरी तरफ बीजेपी आरोप लगाती है सही चीजें नहीं हो पा रही हैं। तो ये इस तरीके की 2 अलग अलग भाषा उनकी ही पार्टी या उनके समर्थित पार्टियों की तरफ से आ रही है, उसे कैसे देखेंगे? ऐसा है कि भारतीय जनता पार्टी के सांसद ने अगर ये कहा है तो ये बहुत गंभीर है। हमारे जो मजदूर है जो पैर से पैदल गए हैं, हमारी सरकार ने उनको बॉर्डर तक छोड़ा है, ट्रेन से कुछ लोग गए, उनकी हालत इतनी बुरी है जब वो उन राज्यों में गए कि वहां जाके उतर के वो लोग कहने लगे महाराष्ट्र बहुत अच्छा था, यहाँ तो हमारी कोई सुविधा नहीं हो रही है। लेकिन इनके बारे में ऐसे लफ्ज निकालना ये बहुत गलत है। लेकिन बार बार हमें ये अनुभव आता है कि भारतीय जनता पार्टी जब कोई उनका सांसद ऐसा बोलता है तो ये भारतीय जनता पक्ष का कोर जो लोग हैं उनकी भूमिका होती है और कोई सांसद के मार्फत वो बताने की कोशिश करते हैं। इसीलिए ये जो माइग्रेंट्स है उसके बारे में ऐसा बोलना बहुत गलत है, इसका हम निषेध करते हैं। दूसरा, राज्य सरकार के खिलाफ जिस तरीके से बीजेपी 22 को आंदोलन करने जा रही है उसे कैसे देखते हैं आप, और क्या मतलब विपक्षी हताशा है? आवाज आ रही है आपको? हेलो, जी आ रही है, आपकी आवाज आ रही है? हाँ आवाज आ रही है। तो हमने थाली बजाई, बाद में उन्होंने कहा कि दिया लगाइए जलाइए घर पे, हमने दिए जलाए। हम हर एक कार्य में ये संकट का सामना करने के लिए मोदी जी के साथ रहे। अब महाराष्ट्र में जो भाजपा की पार्टी है उनका ये कर्तव्य रहता है कि वो भी यहाँ की सरकार के साथ रहे। दुर्भाग्य ये है कि पूरे देश में कोविड कैसे आया, कौन इसको रोक सकता था, इसके ऊपर हम कोई टीका टिप्पणी अब नहीं कर रहे। हम
जो सॉलिडारिटी बताने की है वो नरेंद्र मोदी हमारे प्रधानमंत्री है, उनके पीछे बताने की कोशिश कर रहे हैं। लेकिन महाराष्ट्र के जो नेता बीजेपी के हैं वो यहाँ पे कुछ उनको दिखाई नहीं दे रहा है, फिर भी जानबूझ के सरकार के विरोध में कोई स्टेटमेंट करने लगे हैं, आंदोलन करने लगे हैं और काले कपड़े पहन के ये हमारे सरकार का निषेध करना चाहते हैं। अब चंद्रकांत पाटिल जी ने कहा है कि काले कपड़े पहन के बालकनी में जाके खड़े रहो। ये जो तांत्रिक लोग होते हैं ना, उनके पास काले कपड़े बहुत होते हैं। तंत्र मंत्र विद्या करने वाले लोग होते हैं ना, तो मुझे लगता है कि वही लोग खिड़की के बाहर आके अपने काले कपड़े बताएंगे, क्योंकि लॉकडाउन में काले कपड़े तो अब कहीं दुकानें तो बंद है, घर में होंगे तो ही आप बाहर निकालेंगे। तो ये तंत्र विद्या करने वाले लोग ही भाजपा को ये सपोर्ट करेंगे। एक सवाल सिर्फ आखिरी मेरा हिंदी में ये है कि कल भी मैंने पूछा था कि बीजेपी के लोग लगातार कह रहे हैं कि उद्धव ठाकरे इस क्राइसिस को संभाल नहीं पा रहे हैं, इसलिए पवार साहब को खुद कमान संभालनी पड़ी और सुपर सीएम की तरह हर जगह वो खुद कंट्रोल कर रहे हैं, हर मीटिंग को लेकर के, चाहे सीएस के साथ बैठक हो या फिर सीएम को इंस्ट्रक्शन देना हो, दूसरे राज्यों के साथ बात करना हो, तो कहीं ना कहीं डैमेज कंट्रोल करने की कोशिश कर रहे हैं इस सरकार में पवार साहब। ऐसा कुछ हो नहीं रहा। पवार साहब को देश में जो महाराष्ट्र के लोग अलग अलग जगह अटके हैं, वो प्रदेश में जो लोग हैं वो भी संपर्क करते हैं। हमारे पास कोई संपर्क करते हैं तो हम पवार साहब को बताते हैं, और वो केंद्र सरकार में जो एक्सटर्नल अफेयर मिनिस्टर है उनसे या जो भी अथॉरिटी है उनसे संवाद करके उन लोगों को लाने की कोशिश करते हैं। उसमें अगर कोई असुविधा होती है तो पवार साहब सरकार को, चीफ सेक्रेटरी को और माननीय मुख्यमंत्री महोदय को बताते हैं। बहुत अच्छी तरह से तालमेल हमारे इसमें है। इसमें पवार साहब अलग मीटिंग नहीं लेते, कुछ महत्व का काम और निर्णय होगा तो मुख्यमंत्री जी और पवार साहब एक दूसरे से कंसल्ट करते हैं, और इसीलिए उसमें कोई पवार साहब कुछ अलग कर रहे हैं ऐसे समझने की आवश्यकता है, ऐसा मुझे नहीं लगता। पाटील साहेब, काल राज्यपालांनी बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीला मुख्यमंत्री गेले नाही, तर कुठतरी असं वाटतंय का एक समांतर सरकार जे आहे, जो आधी सुद्धा मुद्दा उपस्थित झाला होता, चालवायचा प्रयत्न होतोय राज्यपालांमार्फत? ऐसा आहे की सोशल डिस्टन्सिंग फार महत्वाचं आहे। आम्हीही ज्या बैठका मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर घेतो त्या बैठका या महापौर बंगल्याच्या मागे असणाऱ्या मोकळ्या लॉनवर, ग्राउंडवर होतात। का तर एक 7-8 फुटाचं सोशल डिस्टन्सिंग ठेवून तुम्ही जेवढं बंद खोलीत राहाल तेवढा जास्त रिस्क आहे स्प्रेडची, इन्फेक्शनची, आणि म्हणून मोकळ्या वातावरणात ते बैठका जर अत्यंत आवश्यक असेल ते घेतात, नाही तर बहुतेक सगळ्या मुख्यमंत्री महोदयांच्या बैठका आपणच सांगायचं लॉकडाऊन आहे, बाहेर पडू नका, आणि आपणच जर बैठका घेत बसलो तर कसं, म्हणून त्यांनी हा सुरुवातीपासून काटेकोरपणाने हा मीटिंग हे पाळलाय। अगदी कॅबिनेट मीटिंगलाही ते हजर असतात, पण ते झूम वरून सोशल डिस्टन्सिंग ठेवून हजर असतात। त्यामुळे काल जी राज्यपाल महोदयांनी बैठक बोलवली असेल ती राज्यात काय चाललेलं आहे याची माहिती घेण्यासाठी बोलवली असेल, तर मला वाटतं की ते अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली असेल, आणि त्यानंतर त्यांना काही प्रश्न पडले असतील तर ते कदाचित ते मुख्यमंत्र्यांची फोनवर बोलू शकतील, ही त्यातली भूमिका असावी असं मला वाटतं। सर, विवेक कुलकर्णींना बोलायचंय। विवेक कुलकर्णी, आपण। सर, काल देवेंद्र फडणवीस, परवाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस बोलताना असं म्हणाले की इथले जे राज्यकर्ते आहेत त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही, आमची सरकार बरोबरची पहिली मीटिंग ही लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर 2 महिन्यांनी झाली, त्यामुळे सातत्याने आम्हाला राज्यपालांकडे जावं लागलं। नाही, आपले ज्यावेळी मीटिंग झाली त्यानंतर राज्यपालांकडे जाण्याचा प्रश्न येऊ नये ना। त्यांनी मीटिंग मध्ये ज्या सूचना दिल्या त्या गोष्टी विरोधकांना खरोखरच आरोप आहे। नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाशी संवाद साधला,
त्यानंतर ते राज्यपालांकडे आता परत गेले. त्यांनी संवाद साधल्या, सगळ्यांच्या सूचना आम्ही घेतल्या, त्यावर हुकूम काही सुधारणा ज्या शक्य होत्या, प्रॅक्टिकल होत्या त्या केल्या. असं आहे की हा प्रश्न फार गंभीर आहे. या प्रश्नात आपण एखादी सूचना केली तरी त्याला दुसरी बाजू असते. त्यामुळे सगळ्याच आपल्या सूचना मान्य होत नसण्याची कारण, आता उदाहरणार्थ सगळे गावाकडे सोडा सगळ्यांना, असा एक आग्रह आहे. पण गावाकडे गेल्यावर तिथे इन्फेक्शन वाढलं, लोकांना संख्या वाढली, तर गावाकडे एवढे बेड्स नाहीये, एवढे हॉस्पिटल नाहीये. ही साधी सूचनेचं दुसरं उत्तर, दुसरी बाजू. त्यामुळं अशा केलेल्या सूचना ज्या शक्य होत्या त्याचा आम्ही अवलंब करतोय. तरी देखील ते राज्यपालांच्याकडे जाऊन तक्रार करतात. त्यांना जर आणखीन काही सूचना करायच्या असतील तर उद्धव ठाकरेंच्या बरोबर देवेंद्र फडणवीस यांनी गेले काही वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस फोन करूनही सांगू शकतात उद्धवजींना की हे मला वाटतं असं असं सोडवा. याचं राजकारणच करायचं असल्यामुळं ते देवेंद्र फडणवीसांचा फोन नंबर आता सध्या विसरलेले आहेत आणि ते डायरेक्ट आता राज्यपालांच्याकडे जातात, असं त्याचा अर्थ आहे. मुझे सवाल एक करना है कि महाराष्ट्र में 2 चीजें हैं। एक केंद्र ने शुरू करने जा रही है, 1 जून से 100 ट्रेनें शुरू करने जा रही है पूरे देश भर में, जिसमें महाराष्ट्र में भी कई सारी ट्रेनें होंगी जो IRCTC से बुकिंग करके और लोग जा सकते हैं। 25 मई से फ्लाइट शुरू होने जा रही है। दोनों ही महाराष्ट्र में काफी एक्सपेक्टेड होंगे और खास करके ऐसे समय में राज्य सरकार कितना तैयार है दोनों चीजों के लिए? नहीं, हमारी तो लगातार शुरू से मांग थी कि ट्रेन जल्दी दे दो। केंद्र से ट्रेन चालू 1 मई के बाद शुरू हुई और मैं कल वो जो टिकट का खर्चा है जो प्रवासी दे रहे हैं, शुरू में दिया था, बाद में सरकार ने हमारे पैसे खर्च किए। हमारी सरकार की पूरी तैयारी है। सिर्फ केंद्र सरकार ने ज्यादा पैमाने पे ट्रेन देने की आवश्यकता है। मैंने कल एक उदाहरण दिया कि वेस्टर्न रेलवे के माध्यम से जो ट्रेनें गई, वहां हमारे महाराष्ट्र को 19 ट्रेनें मिली, लेकिन गुजरात को 38 ट्रेनें मिली। इतना फर्क दिखाई दिया। तो इसीलिए हमारे महाराष्ट्र में सबसे ज्यादा माइग्रेंट्स है, उनको वापस जाने की इच्छा है, लेकिन ट्रेन की संख्या कम है। बार बार लगातार हम मांग कर रहे हैं कि जल्दी से ज्यादा ट्रेन हमें दीजिए और हम अपेक्षा करते हैं कि केंद्र सरकार से ज्यादा ट्रेनें मिले। महाराष्ट्र में अब आने वाले समय में जो खेती का सीजन शुरू होगा उसके लिए आज खुद मुख्यमंत्री ने एक बैठक बुलाई है, कृषि मंत्री अलग अलग जगहों पे जा रहे हैं। सरकार किस तरीके से एक्शन प्लान कर रही है ताकि इस क्राइसिस के समय में भी सही तरीके से किसान अपने जो खेती के सामान है उसको उगा सके या फसल उगा सके या फिर उसको मार्केट में सही समय पर बेच पाए और सही दाम में? यस, इसको हमारी सरकार इसके ऊपर पूरी ध्यान दे रही है। हमारी APMC मार्केट हमने मुंबई का चालू करने का कारण वही है, क्योंकि पूरे महाराष्ट्र के लोगों का खेती का जो भी उत्पाद है वो यहाँ पे लाके बेचना, यही सबसे बड़ी महाराष्ट्र की मंडी है। अब उसके बारे में भी उनके नेता गणेश नाइक उन्होंने आंदोलन छेड़ा है कि हम मार्केट चालू नहीं कर देंगे। पूरे महाराष्ट्र के किसानों की समस्या है वो, इसलिए सोशल डिस्टेंसिंग रख के मार्केट चालू करने के सिवा दूसरा कोई ऑप्शन नहीं है और इसीलिए वो निर्णय हमने लिया है। हमारी कोशिश है कि किसानों के सारे उत्पादन जो है वो जल्द से जल्द मार्केट में पहुंचे, उनकी मार्केटिंग की व्यवस्था जो पहले थी वही फिर से चालू हो। मला वाटतं कि मुझे लगता है कि मेरा जो सबसे महत्वपूर्ण उद्देश्य था वो मैं शुरू में आपको बताया है। राष्ट्रवादी पार्टी के तरफ से राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय, ये जो प्रोग्राम हम चालू करने जा रहे हैं उसको आपके माध्यम से लोगों के पास पहुंचाने की कोशिश है। मैं अपेक्षा करता हूं कि आप सब हमारी ये कोशिश लोगों के पास पहुंचाने के लिए हमारी मदद करें। आप सभी का यहाँ आने के लिए, इस कॉन्फ्रेंस में हिस्सा लेने के लिए सबका मैं आभार मानता हूँ।
हमारे सारंग पाटिल श्रीनिवास पाटिल जो एमपी है सातार के, उनके चिरंजीव है वो भी ये कोऑर्डिनेशन करने के लिए आज यहाँ आए, उनका भी आभार मैं व्यक्त करता हूँ। और ये प्रेस कॉन्फ्रेंस को पूर्ण विराम देता हूँ। धन्यवाद। थैंक यू। धन्यवाद। थँक्यू। धन्यवाद सर्वांचे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या IT सेल तर्फे सर्व आलेल्या सन्माननीय वाहिन्यांचे आणि वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींचे मी सारंग पाटील मनापासून आभार मानतो। धन्यवाद। थँक्यू। थँक्यू.